आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये. रती माईके दुःखाचे जने, रते मायके दुःखाचे जनिते. नाही आधी अंते अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलियाय, अविनाश करी आपुलियाय. लवी म्हणा पिसे गोविंदाचे, अभिमना पिसे गोविंदाचे, अभिमना पिसे गोविंदाचे. रती माईके दुःखाचे जने, रते मायके दुःखाचे जनिते. नाही आधी अंते अवसान. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, एका मरणेची सरे. उत्तम जीवरे कीर्तिमान, उत्तमची उरे कीर्तिमान, उत्तमची उरे कीर्तिमान. हे रती माईके दुःखाची जय, रती मायके दुःखाची जय, हे रती माईके दुःखाची जय, रती मायके दुःखाची जय. नाही आधी अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. विठोबार कुमाई हरी जय जय, हरी विठोबार कुमाजी, विठोबार कुमाजी, विठोबार कुमाजी. इको हेलो हेलो अबोला तो एक देव करुणी अबोला तो एक देव करुणी अबोला तो एक देव करुणी घ्यावा, अबोला तो एक देव करुणी घ्यावा. अबोला तो एक देव करुणी घ्यावा. अबोला तो एक देव करुणी अबोला तो एक देव करुणी घ्यावा, अबोला तो एक देव करुणी घ्यावा. तेणे वेन जीव दादा इको कमी स्पष्ट कळू दे, स्पष्ट. तेणे वेन जीव, तेणे वेन जीव, तेणे वेन जीव सुख नोहे. तेणे वेन जीव सुख नोहे. रती मायके दुःखाची जनिते. रती
सुखाचे जनिती हेरते मायके दुःखाचे जनिती आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जेवा तेने विना जेवा सुख नो हे तेने विना जेवा सुख नो हे हा तेने विना जेवा सुख तेने बिना जीवा सुख नो हे तेने बिना जीवा हा तेने बिना जीवा सुख नो हे तेने बिना जीवा सुख नो हेरती माई के दुःखाचे जनी हेरती माई के दुःखाचे जनी तेने विन जीवा सुख नोय तेने विन तेने विन जीवा तेने विन जीवा दुःख नोय तेने सुख नोय देणे विन जीवा सुख नोय रती माय दुःखाचे जनिती हेरती माय दुःखाचे जनिती नाही आदिया नहीं आदिया ना नहीं आदिया नेता गा मा पा दा मा प गा मा म ग रे सा नि दा गा मा प प म दा प दा मा प गा मा प नि दा नि दा प मा प दा मा प गा मा रे सा नि दा गा मा प नि दा गा मा प नि दा गा मा प मा प नाही आदिया
विठ्ठल दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपोली आयसे लाभे मना पिसे गोविंदाची हिरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान तुका म्हणे एका मरणे जिसरे उत्तम जीव रे कीर्ती मागे कीर्ती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान समचरण सरोजम सांद्रनिला बुधाबम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी साधी त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णा तटीवो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग हे नमन गा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन सीताराम हनुमान 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 आपुला तू एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुकणू हे अभंग 4 चरणाचा आहे तुकोबारायांचा आहे. या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो म्हणजे असा तुकोबारा या अभंगामध्ये यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. मनुष्य शरीर मिळालंय तर देव आपला असा करून घ्या. सुख शब्दाचा अर्थ देव असाच होतो आणि देव शब्दाचा अर्थ सुख असा होतो. मग जरी देव लागत नसला तर सुख हवंय ना प्रत्येकाला. मग सुख मिळवण्याकरता देव आपलासा करा. त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त सुख देण्याचं सामर्थ्य इतरत्र कोठे नाही. जगत माईक आहे. नेमकं काय केल्यानंतर तो आपलासा होईल, सुखाची प्राप्ती होईल. तर या मनाला गोविंदाचं वेड लावा. अविनाशी स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल. गोविंद नावाची, भगवंताच्या नामाची ताकद इतकी आहे. नामाज्या सहस्रवरी नावारी अवधारीन सजोन्या संसारी तारू झालो.
जगाचा मालक सांगतो, माझं नाव घेणारा अर्जुना मी त्याचा ड्रायव्हर देखील बनतो आणि त्याला पहिलं तीराला घेऊन जातो. ज्या क्षणाला तुम्ही नामचिंतनाकडे वळाले, नावाची ताकद बघा नामाची देवाच्या. मेडिकलमध्ये गेली तुम्ही, तुमचं डोकं दुखतंय, गोळी घेतली काय असेल ती, 15-20 मिनिटं प्रक्रिया व्हायला जाते शरीरामध्ये, पण देवाचं नाव घेतल्यावर किती वर्षानं देव लक्ष घालेल तुमच्याकडं, महिन्यानं, दुसऱ्या दिवशी, 1 तासानं. माऊली म्हणतात नाही, ज्या सेकंदाला तुम्ही नाव घेतलं त्या सेकंदाला जगाचा मालक तुमच्याकडं लक्ष घालतो. ते एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडे. त्याची चिंता त्या क्षणापासून मला लागून राहते. मग कोणतं नाव घ्यावं त्याचं, त्याचे नावं आण, विष्णू सहस्रनाम 1000 नावं आले, कोणतं तुम्हाला जे आवडेल ते घ्या, पण तुमच्या हिशोबाने एखादं सांगा. बरं घे नारायण, हे रोजचं पाठातलंय का हो, लईच मोठं झालं हो, 4 अक्षरी नारायण, याच्यात लहान नाही का? बरं एक काम कर, मग गोविंद नाव घे, 3 अक्षरी, त्याच्यापेक्षा लहान आहे. इतकं ताकदवान नाव आहे हे गोविंद. एकाने असं ठरवलं मला जगात पुण्यवान व्हायचंय, त्याला असा मार्ग मिळाला, काशीमध्ये जायचं, ग्रहण काळामध्ये 1 कोटी गायी दान करायच्या. हे फक्त ऐका, जास्त चुकळू नका, द्या इथंच सोडून, आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. 1 कोटी गायी दान करायच्या, त्याही गावरान, आणि काशीत करायच्या, ग्रहण काळात करायच्या. त्याचं जितकं पुण्य झालं, आता माणूस पुण्यवान ठरल, पण श्लोक असा सांगतो, एवढं पुण्य झालं ना, फक्त एकदा गोविंद नाव मुखातून बाहेर पडलं का तितकं पुण्य पदरात पडतं. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी, गोविंद नाम न भवेची तुल्यम, त्याची तुलना होऊ शकत नाही. एकदा गोविंद नाव घेतलं, याच्यात लहान नाही का एखादा अजून? बरं एक काम कर, 2 अक्षरी आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं, राम, हे नाव घे. ठीक आहे राम, पण याच्यात अजून लहान नाही का? एंडो सल्फानचे 2 थेंब घ्या. त्याच्यापेक्षा काय सोपं सांगणार आहे? इतकं सोपं विजय मंत्र आहे राम नावाचा. विजय मंत्र 11 वेळेला जर जपला तर दिवसभरामध्ये पराजय माणसाचा प्राप्त होत नाही, विजय प्राप्त होतो. म्हणून त्याला विजय मंत्र नाव. नाही माहिती तुम्हाला विजय मंत्र? कोणीच ना सांगू मी? काढा 10,000 रुपये. अहो विजय मंत्र तुमच्या पाठ आहे, पण तुम्हाला माहिती नाही हाच आहे. ऐकायचा का? श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम. काय करतं हे नाम? अविनाशी स्वरूपाला प्राप्त करून देतं. म्हणून गोविंद नाव घ्या, राम नाव घ्या, नारायण नाव घ्या, विष्णू सहस्रनाम 1000 नावातलं कोणतंही घ्या, अविनाशी स्वरूपाला माणूस प्राप्त होतो. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती आजरामर राहते भगवंताचं नामचिंतन करणाराची. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे की एक आपल्या पवित्र अशा गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील कैलासवासी सुदाम शामराव शहाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, मी ज्यांच्या माध्यमातून आलो, आमचे आबा रणखेडेकर नातेवाईकही आहे आणि अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत. पत्रिका असेल तर पाठवा एखादी. त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. उपस्थित वारकरी संप्रदायातील थोर मंडळ या ठिकाणी आहेत.
मी ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो, अगदी मी नवीनच कीर्तनकार होतो, त्यांच्या गावात जागर काल्याला असायचो, राहुल महाराज खरे. वा. आणि ते अगदी लहानपणापासूनच एक गायनाची ओढ आवड आणि यशस्वी मार्गाने वाटचाल, मार्गही चांगला, जोडीदार संगती चांगली भेटली आणि उंच शिखरापर्यंत नाव पोहोचवलं. मला वाटतं आपल्याकरता सौभाग्याची गोष्ट आहे की आपल्या परिसरातलं हे व्यक्तिमत्व. अनेक वेळेला मी त्यांना फोन करत असतो, कुठं जर बाहेर असलो त्यांची आठवण लोक काढतात. तुमच्या परिसरातले राहुल महाराज आमच्याकडं भजनाचे छंदी लोक मुंबई भागामध्ये, आणि तिकडं आवर्जून त्यांची आठवण काढत असतात. आणि आम्हालाही आनंद वाटतो की एक आपलं लेकरू आणि एवढं मोठं त्याचं नाव, की जसं आईबाप आपल्या लेकरावर प्रेम करतात ना, तसं वारकऱ्यानं प्रत्येक वारकऱ्यावर त्या हृदयाने प्रेम करावं. आणि आता नवीन पिढीमध्ये बराचसा बदल झाला आहे, एकमेकाला सगळे समजवून घेणारी पिढी आहेत वारकऱ्यांची. त्यानंतर आमचे श्रावण महाराज, गोड असा आवाज आहे. आता राहुल महाराजाबरोबर म्हणलं जोडीला कोण आहे, मला ती पंचायत होती. काल त्यांचा फोन आल्यावर कळालं का राहुल महाराज येणार आहे. पण श्रावण महाराज पाहिल्यावर म्हणलं बरं आहे, ठीक आहे, गोड असा आवाज आहे त्यांचाही. माऊली हरिओम महाराज. हरिओम महाराज सुंदर असं गायन करणारे, समस्त वारकरी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड असं मृदंग वाजवणारे आमचे मित्र वैभवजी महाराज, सुंदर असं मृदंग वाजवणारे, आपल्या परिसराचंच वैभव नाही तर महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आमचे नंदकिशोरजी महाराज दौंड या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी शिक्षण संस्था, अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून बाहेर पडलेत आणि तेही कीर्तन वाजवतात. सांगतात ना ते, आम्ही नंदू महाराजांकडे होतो, ते भले नंतर कुठं कोणी आळंदीला गेले असतील, काय असतील, बरीचशी मुलं भेटतात. आणि आपण उपस्थित वारकरी सगळे आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. हा जो काही परिवार आहे, विष्णू सुदाम सहाने, गणेश सुदाम, आकाश बापू पवार, वंदना बापू पवार, आकाश बापू पवार आणि आकाश पवार यांच्या नियोजनातून जवळजवळ हा कार्यक्रम म्हणावा लागेल. त्यांची इच्छा होती गायक कोण असावं, कीर्तनकार कोण असावं. आकाश दादा त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. करू सुरुवात. आता इकडं लक्ष द्या, फार थोडा वेळ आहे आपल्या हातामध्ये, कारण पुढं ऊन वाढणार आहे. संकल्पित वेळेत थांबणार, कारण मी 7 ते 9 फलटणच्या पुढे घाडगेमळ्यामध्ये, तिथून 15 किलोमीटर आहे. तारीख घेतानाच आवाला बोललो होतो, म्हणलं माझी धावपळ होईल, पण मला वाटतं आकाशचा फोन येऊन गेला त्यानंतर. ते म्हणले कसंही करा, आणि त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. इकडं लक्ष द्या. मनुष्य शरीर मिळालं ते काहीतरी करण्याकरता, अभंगाच्या दृष्टीनं जर वाटचाल करायची असेल, अभंग सुटसुटीत करण्याकरता मी 3 मुद्दे मांडतो. 3 मुद्दे लक्षात घ्या, अभंग लक्षात येईल. आणि हे 3 मुद्दे जर कळाले नाही तर अभंगच कळणार नाही. कोणते 3 मुद्दे? पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा, मिळालेलं शरीर आपलं नाही. आणि तिसरा मुद्दा, याच शरीरानं देवाची प्राप्ती करता येते, अर्थात सुखाची प्राप्ती करता येते, इतर शरीर पात्र नाही. कोणते 3 मुद्दे? पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. 2, मिळालेलं शरीर आपलं नाही. 3, याच शरीरानं देवाची प्राप्ती. या 3च मुद्द्यात कीर्तन असेल. इकडं तिकडं कुठं जाणार नाही. आणि जर गेलो तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. इकडं तिकडं बोलू नको, या 3 मुद्द्यात बोल म्हणून. पहिला मुद्दा काय? मुद्दा पहिला तेव्हा नाही, हे 3 मुद्दे जर कळाले नाही तर कसा अभंग करणार? बरं तुम्ही म्हणाल हे मुद्दे काढले कशावरून? तर भागवतकार सांगतात, दुर्लभ हो मानुष्य देहो, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. पहिला मुद्दा. देहिना क्षण भंगुरा, याचा भरवसा नाही, ते तुमचं नाही, सत्ता तुमची नाही मिळालेल्या शरीरावर. आणि तिसरा मुद्दा अभंगाशी जुळतो. असे हे 3 मुद्दे. मग पहिला मुद्दा घ्या, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे? मनुष्य शरीर कधी मिळतं? पाप पुण्य समान समी. नाद बाबा 2रा अध्याय नाद भागवताचा. सुकृत दुष्कृत समान समी, तैच पाविजे कर्मभूमी. जै डाव पडे विषमी, स्वर्ग ग्रामिका नरकी.
स्वर्ग ग्रामिका नरकी. विषम डाव जर पडला, विषम म्हणजे कसं, 50 पैसे पुण्य 50 पैसे पाप, असं झालं का मनुष्य शरीर. तिथं असं चालत नाही. कसं, 49 पैसे पुण्य आणि 51 पैसे पाप आहे तरी मनुष्य शरीर नाही. कारण तिथं धारवडी माप आहे. धारवडी माप माहिती ना आपल्याला, सारखेच कागद 2 पारड्यात टाकले आणि एकावर फक्त पेनाची रेष मारली तरी पारडं खाली जातं, याला धारवडी माप म्हणतात. मग 1 पैसा कमी पडला ना, 50 ला 1 कमी पडला. ते गेलो देवाकडे, सांग मला काय करणार. देव म्हणे जा तुला बैल करणार आहे. देवा 1 पैशा करता मला बैल करून राहिला भाई. एक काम कर, तुला असं वाटतंच ना बैल करावा, 1 पैशा करता मला बैल करावा वाटतं ना देवा. एक काम कर, जन्म फक्त माणसाचा दे, आयुष्यभर जर नाही बैलासारखा वागलो तर काय. असे जर दिसले तर समजायचं 1 पैसा कमी. आणि दोन्ही सारखं झाल्यानंतरच पाप पुण्य समान समी. पुण्य जास्त झालं स्वर्गातले देह. मग का स्वर्गातला देह चांगला आहे का मृत्यू लोकातला चांगला. आता स्वर्गातला चांगला आहे का वाईट आहे हे जर पाहायचं तर अगोदर मरावं लागलं. आणि मरायचं म्हणल्यावर लोक म्हणाल तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लाभू द्या. पण ज्ञानोबरायनं वर्णन केलेलं आहे, अमर सिंहासन बसण्याकरता कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे. मृत्यू लोकात काय कामधेनूचे थिलार नाही, जरशा गायी आहेत. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं येड्या बाबळी, इथं चिंतामणीचे रोड नाही. रोडमध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे काही ठिकाणी ते कळत नाही. मग तिथालचा देह चांगला. आता तिथालचा जर चांगला असता तर तिथालच्या लोकांची अशी इच्छा असती का, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्युलोकी भावा जन्मावा, मृत्युलोकी भावा जन्मावा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्युलोकी भावा जन्मावा, मृत्युलोकी भावा जन्मावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवान मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आता तिथलचे लोक म्हणतात का आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळावा. संत कवी महिपती महाराज तर असं वर्णन करतात, कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा वैकुंठ, पाप पुण्य पिके जेथ यज्ञा देख हवनेगा. कारण तिथं गेल्यानंतर ही दिंडी, मठ, मंदिर, सप्ताह, पंगत, हरिपाठ हे काही नाही तिथं. मग तिथं काय, तिथं सगळा डॅन्स आहे. रंभा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, तिथं तमाशा आहे, काळू बाळू. अहो तिथं गेल्यानंतर नवीन निर्माण करण्याची, पुण्य करण्याची भावनाच होत नाही. इथं जे आपण कमवलेलं आहे, म्हणून साधना जर करायची असली देव लोकाला तर मृत्यू लोक गाठावा लागतो. इंद्र इथं येऊन साधना करतो, ब्रह्मदेव इथं येऊन साधना करतात, महादेव सुद्धा कैलास पर्वत मृत्यू लोकच आहे. तिथं साधना करण्याची भावनाच होत नाही. उलट तिथं आपण इथं जे कमवलं का ते तिथं जाऊन संपवायचं. आणि पुण्य संपलं का परत कंबड्यात लाथा घालतात. या लोकात नाही, याच्याही खाली आकलून देतात. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. पुण्याचा क्षय झाला की अधोगती निश्चित असते. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. परत यावं लागतं इकडे. म्हणून तर संत मंडळी इथंच मृत्यू लोकात, देवा पांडुरंगा परमात्म्या जर दिलाच आम्हाला जन्म तर वैकुंठाच्या बडाया सांगत जाऊ नको, इथं मृत्यू लोकात देत जा. काय इथं वैकुंठासी आमा नको दाडू हरी,
वाजते पंढरी सर्व काळ वाजते पंढरी सर्व काळ वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी वैकुंठासी नको दाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ वासदे पंढरी सर्व नको देवा वासदे पंढरी सर्व काळ असा आनंद तिथं सुद्धा नाही. कळतंय आम्हाला काय तिथलच्या पेक्षा इथलचा लोक चांगला आहे. पण मग इथं कधी जन्म मिळतो? पाप पुण्य समान झाल्यावर. आणि पाप जास्त झालं खंती ते न करा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा तिथे ना करा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा हे खंती ते न करा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा होणे गाढव पुतरा हे कंदी ते ना करा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा होणे गाढव उतरा पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य देह नाही. पशु पक्ष्याचा कोणी मान्य करणार नाही. मग दोन्ही सारखं करायचं. एक म्हणे काय अवघड आहे, सकाळून पुण्य करणार आणि दुपारून पाप करणार. असं आयुष्यभर दोन्ही सारखं होईल ना? सकाळून काय करणार म्हणजे सत्यनारायणाची पूजा करणार, दुपारून बाटली मास्तर होणार. असं आयुष्यभर करणार का हो? सत्यनारायणाची पूजा पुण्यात्मकच असेल असं सांगता येत नाही. पाप म्हणायची सोय नाही. कारण सत्यनारायणाची पूजा कोण करतो? ज्याचं लग्न झालेलं आहे तो. आता बायको सत्यनारायणा पुढे बसली, तो असं म्हणतो का सत्यनारायणाला न मिळो खावया न वाढो संतान, यादीच ठेवलेली असते. वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य हे वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य भावे धन धान्य हे वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य हे वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य सत्यनारायणाची पूजा यादी केवढी असते पाहिले का तुम्ही देवापुढं? हा यजमान दुकानात जातो, 11 खारका द्या, 11 खोबऱ्याच्या वाट्या द्या, 11 सुपाऱ्या द्या. दुकानदार विचारतो खाण्याकरता पाहिजे का पूजेकरता? असं का विचारलं? खाण्याकरता जर पाहिजे असेल तर 3 रुपयाला 1 सुपारी, आणि पूजेकरता लागत असल्या तर 1 रुपयाच्या 11 सुपाऱ्या. कारण त्या खास सत्यनारायणाकरताच अवताराला आलेल्या असतात. जळालेल्या भुरळलेल्या किडक्या मरक्या. आणि मग अशा 170 रुपयात सगळं सामान येतं. आणि मग काका सांगतात आचमन करा, डोळ्याला पाणी लावा, म्हणा मम आत्मनहा श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्यर्थम आत्माकम सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य धन धान्य यह जन्मी जन्मोजन्मी जन्मांतरेषु अप्राप्त वस्तू प्राप्तव्यम द्विपद चतुष्पद. अहो काय यादी का काय 170 रुपयात एवढे सगळे कामं देवानं याचे करायचे त्या पूजेवारी. याने नेमकं पूजा केली का देव कामाला लावला? कशी भक्ती होईल आपल्या बुद्धीनं? पुण्य कसं होईल? धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. कधी कधी ज्याला पाप समजतं ते पुण्य असण्याची शक्यता आहे. अचानकपणे पाप पुण्य समान व्हावं. पावला हा देह कागटाळी न्याय, हजारो न्यायशास्त्रात तसा एक कागटाळी न्याय. त्याप्रमाणे अचानक मनुष्य शरीर आपल्या हाताला लागलं, देह मनुष्य शरीर मिळणं फार कठीण, दुर्लभ हो मानुष्य देह.
मिळणं कठीण आहे. एक एक कोणी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी आपण किडे माकोड्यामध्ये होतो, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, मग मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं फिरा, लक्ष 84 नाजूक फेरा. इतकं फिरून आला प्राप्ती नरदेहाची. किती किती अवघड आहे, सहज मिळत नाही. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. द्या टाकून पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता काय, मिळालेल्या शरीरावर तुमची सत्ता नाही. तुम्हाला असं वाटतं की हे शरीर तुमचं आहे, आणि जर तुमचं आहे असं जर वाटत असेल, तुमची सत्ता जर याच्यावर असती तर केस पांढरे होऊ दिले असते का? दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? अहो म्हातारपणामध्ये डोळे असून दिसत नाही, पाय असून चालता येत नाही, कान असून ऐकू येत नाही, हे तोंड असून बोलता येत नाही. फिटिंग जसल्या तशी कनेक्शन कट करतं. सत्ता आपली नाही, मग कुणाची सत्ता या शरीरावर? देह हे काळाची सत्ता आहे. तुम्ही इथं बसले सगळे, तुम्हाला कीर्तनात बसावं वाटलं म्हणून बसलेले नाही, माफी मागून बोलतो. अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून बसलेले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल ना, मग कोणाचंच काही चालत नाही. म्हणून तर पत्रिकेत लिहिलेलं असतं, ईश्वरी सत्ते पुढं इलाज नाही. जोवरी तुमचे बळ जब आला नाही काळ, जब आला नाही काळ, जब आला नाही काळ. जोवरी तुमचे बाळ जब आला नाही काळ, जब आला नाही काळ, जब आला नाही काळ. जोवरी तुमचे बळ जब आला नाही काळ, जब आला नाही काळ, जब आला नाही काळ. जोवरी तुमचे बाळ जब आला नाही काळ, जब आला नाही काळ, जब आला नाही काळ. जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंत परमार्थाला लागा. आणि एकदा का हे इंद्रिय क्षीण झाले, काळाच्या पुढं कुणाचं चालत नाही. तुम्ही इथं बसले, आता सध्या एक माणूस टपून बसलेला आहे, तो फक्त उचलायची संधी पाहतो तुम्हाला. मागं वळून नका पाहू, मी नाव सांगतून राव, डायरेक्ट नाव सांगतो तुम्हाला. घडी घडी काळ वाट याचे पाय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. तो क्षणाक्षणाला उचलण्याची संधी शोधतोय. सत्ता आपली नाही आहे शरीरावर. तुम्ही किती शुश्रूषा करा, जरा इकडं लक्ष द्या, किती सौंदर्य प्रसाधने वापरा, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, सौंदर्य जाणार आहे, कुरूपता येणार आहे, देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. तुला काही बाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. भरवसा नाही. तुम्ही किती शुश्रूषा करा, काय लोक शरीराच्या सौंदर्यामध्ये रंगलेले आहे. थोडीशी त्वचा काळी पडली का प्लॅस्टिक सर्जरी. किती वेळेला आरशात तोंड पाहतात दिवसातून. ग्रामीण भागात नाही, शहरी भागात. बरं, अजून फाउंडेशन कोर्स आलाय त्याच्यामध्ये. बाथरूम जर पाहिलं तर इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम एका दुकाने, तेच कळणं काय हे सौंदर्य प्रसाधन आहे. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं आहे ना, त्याच्यामुळे पाहायला मिळतं. आपण कायला हात लावायचा, कोणत्या बाटल्याचा काय उपयोग आहे आपल्याला कळत नाही. पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं, सुजत माणूस त्या बिब्याच त्याला. किती शुश्रूषा या शरीराची चाललेली आहे.
सोना बात, चांदी बात, हेड वॉश, फेस वॉश, हँड वॉश, कान वॉश, नाक वॉश, एवढे वॉश असून फिरवी गंदा फटक. अहो हे जुन्या म्हाताऱ्या बसल्या त्यांना विचारा, तुमच्या काळात मावशी एवढले बाथरूम शॅम्पून पंपून टंपून असा चावटपणा होता का? एक बादली काढली विहिरीतून, डोक्यावरून टाकली, थोडंसं माती अंगाला शारीरिक श्रम राहिले कुठं? म्हणून तर सौंदर्य टिकत नाहीये. हे जीवन है लकड़ी की नैया, लकड़ी की नैया है, लकड़ी की नैया, आग लगे घट जाई, भजन करे भाई जीवन दो दिन का, भजन करे भाई जीवन दो दिन का. जीवन दो दिन का, भजन कर भाई जीवन दो दिन का. 2 दिन का जीवन 2 दिन का, 2 दिन का जीवन 2 दिन का. भजन करे भाई जीवन 2 दिन का, भजन करे भाई जीवन 2 दिन का. भजन कर भाई जीवन 2 दिन का, भजन कर भाई जीवन 2 दिन का. ये जीवन है माटी का खिलौना. याद रखिएगा, लहान लेकरं खेळ मांडतात, दाटो मोठीचे खोटे खोटे नवरदेव नवरी उभे करतात, लग्न मंडप टाकला जातो, लग्न लावल्या जातं, जेवणाच्या पंक्ती उठवल्या जातात, आणि नवरदेव नवरी वाटी लावण्याची वेळ येतील तितक्यात घरातून आई आवाज देते, बाळ्या, सगळा खेळ मोडून टाकायचा. तसं तसं हे जीवन आहे. ये जीवन है माटी का खिलौना, ये जीवन है माटी का खिलौना, माटी का खिलौना है, माटी का खिलौना, माटी का खिलौना है, माटी का खिलौना. पानी पड़े घट जाई, पानी पड़े घट जाई, भजन करे भाई जीवन 2 दिन का, भजन करे भाई जीवन 2 दिन का. भजन कर भाई जीवन 2 दिन का, भजन कर भाई जीवन 2 दिन का. नहीं भरोसा पल का यूं ही मर जाएगा, नहीं भरोसा पल का यूं ही मर जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, क्या बात है. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इस जगत सरोए में मुसाफिर रहना 2 दिन का, रहना 2 दिन का, मुसाफिर रहना 2 दिन का. नहीं भरोसा पल का यूं ही मर जाएगा, नहीं भरोसा पल का यूं ही मर जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. खबर नहीं कल की, अरे भाई तू बात करे कल की, खबर नाही पल की. सेकंदाचा भरवसा. 100 वर्षाचं आयुष्य दिलंय हक्कानं जगण्याकरता, लोकांची तयारी 200 वर्षाची चाललेली आहे. 100 जगतंय कोण बरं? त्या 100 मध्ये हे 100 फार नाही, थोरा मोठ्याच्या मानानं लई कमी आहे हे 100. हिरण्यकश्यपूचं आयुष्य पहा किती होतं, 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष 9 महिने. कुठं ठेवा बरं 100 दिसता तरी का तिथं. त्याच्या पुढं चला, 14 चौकड्या लंकानाथा, रावणाला आयुष्य किती होतं?
14 चौकड्या म्हणजे कृता त्रेता द्वापार कली, 14 गुणिले 4 56 युग आयुष्य रावणाला, 99 सहस्र राया दशरथा, 14 कल्प मार्तंड्या पडिते, रोम हर्षणाचा एक रोम झडे. हे 100 कुठं हरवले बरं? त्या 100 मध्ये 100 जगतात कोण? बरं जाऊ द्या, धरला आपण जगला. 50 कशात गेले? झोपेत. राहिले किती? 50. 50 मध्ये 80च्या पुढचे 20 कोणत्याच कामाचे नाही, पटकन काढा त्या 50 मधून. राहिले किती? 30. पहिले 25 असेच टिवल्या बावल्या करायमध्ये गेले. बोला ना, आयुष्य राहिलंय किती? देवाला विनंती करावं लागेल 5 वर्षात काय होईल? सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. फार थोडं आयुष्य आपल्याला. आणि 100 वर्ष माणसं का जगत नाही त्याची 5 कारण आहे. कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल, अंडरलाईन करून एवढं स्टेटस म्हणून ठेवा जीवनात, सार होईल. 5 कारण, या 5 गोष्टी टाळा, बघा तुम्ही 100 वर्ष जगता की नाही. आणि सगळ्यांना करता येईल असे अर्धवट नाही. काही माणसं सांगते पण करताच येत नाही. सापाखालची माती आणा, उरफाट्या पराचं कोंबडा आणा, मेलेल्या माणसाची कपडे, तसा उपाय नाही. पहा, सगळे करू शकतात, 100 वर्ष जगू शकतात. 5 कारणं, 5 गोष्टी टाळा. कोणत्या 5? 1, पहिलं कारण आहे व्यसन. दुसरं कारण आहे परस्त्री गमन. तिसरं कारण अति झोप. चौथं कारण चांगल्या लोकाच्या निंदा. आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा, बघा तुम्ही 100 वर्ष जगता की नाही. याच्यात एक अपवाद आहे. काय? कारण कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला परत. एक अपवाद आहे. कोणता अपवाद? सोन्याला सुगंध दिला नाही, उसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला भगवंतांना आयुष्य दिलं नाही. हा अपवाद आहे. पण या 5 गोष्टी टाळायच्या. आणि जर होता होईल तितकं, 9 वाजता जी लोक झोपतात त्यांचं जीवन हिऱ्याचं आहे, 10 वाजता झोपतात त्यांचं जीवन सोन्याचं आहे, 11 वाजता झोपतात त्यांचं जीवन चांदीचं आहे, 12 वाजता झोपतात त्यांचं जीवन लोखंडाचं आहे, आणि 1 वाजता झोपतात त्यांचं जीवन जुता चप्पल प्लॅस्टिकचं आहे. काळजी करू नका, आपण सगळे त्याच्यातच आहे. 1 वाजतामध्ये पुढंच 1च्या. इतकं स्वस्त बनवू नका या जीवनाला. नाही हिरा बांधता येत ना, कमीत कमी 1,40,000 रुपये तोळा तर बनवा याला. 10 वाजता तर झोपत जा. अहो, काम नसताना लोक 3-3 वाजता ऑनलाईन आहे रात्री. विठाला विठा विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं घरी न्या. 12 नंतर जर रोज तुम्ही झोपत असाल, या शरीराला जर सवय लावली तुम्ही 12 नंतर झोपायची, तर तुम्हाला भविष्यात होणारा आजार कोणताच डॉक्टर बरा करू शकत नाही. याची आठवण ठेवा. कारण व्यासवाणी आहे ती खोटी असू शकत नाही. सावधान. 100 वर्ष जगण्याकरता भगवंताने शरीर दिलंय, हे आजार पाठवलेले नाही. आपला दुसरा मुद्दा चाललेला आहे. शरीरावर सत्ता तुमची नाही, काळाची आहे. काळाची सत्ता आहे. आणि इतका निष्ठुर आहे हा, त्याला करुणा नाही, कुणाची दया येत नाही या यमाला. आणि मग हा ज्या वेळेला आपण बघा जन्माला येत असताना आईच्या उदरामध्ये उलटा पडला, डोकं खाली पायवर. आजची सायकोलॉजी सांगते जन्माला येताना जवळजवळ 99% लेकरं डोक्याकडून एखादा आडवं फिरून जातं, लालू प्रसाद यादव सारखं. त्याला पायवडं म्हणतात. दुःख संपलं का? दुःखात वाढ झाली, त्याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी. ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही, अशी म्हातारी पाणी तापवायला. घाला अजून जाळ, घाला अजून जाळ. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घ्यायचं. मी खेड्यातला माणूस आहे, मला माहिती सगळं. ती म्हातारी असा पाठ टाकला गल्लीत, पाटावर बसली का आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच,
आणि त्या पोराला पायावर पालथं टाकणार. मला सांगा, पालथं टाकणं चांगलं आहे का? कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथे. तुम्ही म्हणशाल का डोकं फिरलं का काय? त्या बालकाला बोलता येत नाही, चोळत असताना हात तर चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठीहून हात फिरवला तर असं वाटतं जणू काय एखादी बोरटीच वर पडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही, उताना केला, उजवा हात डावा पाय, डावा हात. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते काय कुणास ठाऊक. पुन्हा असा उभा धरायचा, सांग पुन्हा जन्माला येशील का? तो म्हणतो हिच्या आंघोळीतून वाचलो तर आपल्याला नाशिकचा कुंभमेळा पाहायला मिळेल. परत असं डोकं ठोकायचं, गोल व्हायला पाहिजे, कानात फूक मारायची आणि एक तांब्या वळून असा शेजारीच्या अंगणात फेकून द्यायचा. जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आणि त्याचं नाक, आता नुकतं जन्माला आलेलं लेकरू नाक तरी केवढं असतं, पण म्हातारी गप बसत नाही, 2 बॉटन धरून वाढणार. कोणावर पडलं कानू, कोणावर पडलं कानू. अहो कवळी कातडी, ते लाल चटक झालं ते लेकरू. म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. भेदरलं ते पोरग, झोळीत टाकल्या टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई येते आणि तुम्हाला विचारते का हो झोपला का? तुम्ही काय म्हणतात माहिती आहे का? आत्ताच नांदला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नांदल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं झोपला. किती यातना हे बालपण. तारुण्यामध्ये इंद्रिय आवरत नाही. आणि माऊली म्हणताय की आपुली आपण पेया इंद्रिय येते आया, या होणी काय धनंजया सार्थक असे. पारस आहे बिघडता होय वाहवनी वत्स काढिता, ना तरी भडंग दौडिता भाण्यावर. नाही आवरत इंद्रिय, या विषया वाचवणी काही, अनिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियाचा. मग या इंद्रियांना त्यांचा धर्म शिकवावा. विठाला विठाला आवरत नाही. त्वचा पाहे मृदुपन उदरवांची पूर्णान्न श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलाप घ्राणमचे दपारी माळा, रूप पाहावा या डोळा हस्तवांची ती खेळा, नाना लिळा स्वभावी पाय वांची ती गती, ऐशी इंद्रिय ओढा उडीती. नाही आवरत इंद्रियन, म्हातारपणात अवघे करीत हाडहाड. किती दुःख आहे. पुन्हा जन्म, पुन्हा आंघोळ, पुन्हा तारुण्य, पुन्हा म्हातारपण. एका जन्माने अनेक जन्माची सुरुवात होते. देवा नको, हे जन्मही नको आणि मृत्यूही नको. मग हे जर नष्ट करायचं असेल दुःख, जन्मा मरणाचं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर जगामध्ये रामबाण एकच उपाय, तो देव आपलासा करा अभंगाच्या पहिल्या चरणी. आपला तू एक देव करून
आपला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुखणो हे. त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त सुख देण्याचं सामर्थ्य इतरत्र कोठे नाही. जीवाच्या पाठीमागं दुःख भरपूर ते जन्मा मरणाचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी. पुन्हा पुन्हा जन्माला यायचे, पुन्हा पुन्हा मरायचे. बरं, देह ठेवला आपण, म्हातारपण आलं, देह ठेवला, याच्यावरती अग्निसंस्कार होतो. अग्निसंस्कार झाला, देह जळाला. आत्मा जळतो का? तुटत नाही, जळत नाही, मरत नाही. नैनम चिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. हा यावे नाही आम्हा मारावे लागत. असो सदोदित ठाईचे ठाई. आत्मा निर्लेप आहे. मग आत्मा कुठं गेला? 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी त्याला पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी मिळते. किती दिवस? 7 दिवस. घरातले 3, बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी असतो दसक्रिया. दसक्रियेच्या दिवशी काक स्पर्श झाला, आत्म्याला खाली राहण्याचा अधिकार संपला. ते फार झालं ओढून ताडून 13व्यापर्यंत. मग आत्मा कुठं जातो? कुठं जातो? 13व्यापर्यंत आपण आलेलो आहे. डायरेक्ट पुण्यस्मरणाकडे या. आता परत मागं येतो मी. हे पुण्यस्मरण काय भानगड आहे? 1 वर्षानंतर असतं. आजच्या दिवशी त्या आत्म्याला त्याच्या कर्माप्रमाणे नवीन देहाची धारणा होत असते. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे आणि देहांतरा स्वीकारीजे चैतन्य नाथे. जसं जुने कपडे टाकून द्यायचे, नवीन परिधान करायचे, तसा तो आत्मा जीर्ण शरीर टाकून देतो आणि आजच्या दिवशी कर्माप्रमाणे नवीन शरीर धारण करतो. ते शरीर दुसऱ्या प्रहारी मिळतं. म्हणजे आता चाललेली वेळ आहे. मग त्या आत्म्याला ते शरीर मिळत असताना भगवंताच्या नामचिंतनामध्ये मिळावं म्हणून हे कीर्तनाचं आयोजन असतं. पितर जेवायला आलेले असतात. बरं, मला आपल्याला असं विचारायचं का हो, नाहीच केलं हे पुण्यस्मरण तर काय होईल बरं? जर विधिवत पुण्यस्मरण केलं नाही, पितरांचं कार्य आपण केलं नाही, तर आपले पितर शाप देतात. कसा जन्माला आला हा कुळात आमच्या? आहा कटा त्याचे गरीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला. शाप देतात. आणि विधिवत जर पितरांचं श्राद्ध कर्म केलं तर आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती चालते सदा. कल्याण इच्छिती चालते सदा. कल्याण इच्छिती चालते सदा. कल्याण इच्छिती. हे दुःख म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण आपला पितर एक नाही, अनेक आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण कोणत्या जन्मात होतो तेही पितरच आहे आपले. या जन्मातले अनंत पितर आहे. मग कुठल्या तरी पितर एक जरी नाराज असला तरी आपल्याला तो दोष लागतो. बरं, घाबरू नका. दादा 1 मिनिट बंद करतो का जरा? परत रामकृष्ण नाम. मी फक्त पितृदोष म्हणलो, द्या चालू करून आता. पण सर्व दोष हरण, कोणताच दोष राहत नाही, कोणताच.
इतकीही भगवंताच्या नामाची ताकद आहे. फक्त नित्य नियमाने 1 मिनिट मला वाटतं रोज दिला तर काय हरकत आहे नंदू बाबा. कोणताच दोष जर राहत नसल, सगळे ग्रह प्रतिकूल अनुकूल होत असल, तर 1 मिनिट रोजचा रामकृष्ण हरिभजनाला द्यायचा. 1 मिनिट. आणि अंथरुणावर उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणा. दोष नाही सांगितला, कारण आळंदीला मोठे बाबा अंथरुणावर उठून बसल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायचे. आणि आपला नित्यनेमच ठेवा. आता उठून बसलं की रामकृष्ण हरी. बऱ्याच जणांचा नित्यनेम आहे, उठल्या उठल्या लगेच अंथरुणावर गायछाप सापडावं लागते पहा. मग रामकृष्ण हरी म्हण. बरं घेता घेता म्हणा, पापातलं पुण्य होईल ते. विठाला विठाला कुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान. हे पुण्यस्मरण. या पाठीमागं आता 13व्या पासून गेलो होतो आपण. 13व्या नंतर तो आत्मा कुठं जातो, त्याची गती काय असते 13व्या नंतरची. जर तो माळकरी असल, भक्ती करणारा असल, भजन करणारा असल, तर त्याच्यावर यमाची सत्ता चालत नाही. काळ गुलाम सलाम करी जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. आणि मग तिथं मात्र सत्ता नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. तिथं सत्ता नाही, तिथं त्याची सत्ता चालत नाही यमाची. मग यमाचे गिरायक कोण आहे? ज्याने माळ घातली नाही. जेन घालती तुळशी माळा, जेन घालती तुळशी माळा, जेन घालती तुळशी माळा, जेन घालती तुळशी माळा. गोपी चंदन लावती टिळा, गोपी चंदन लावती टिळा, गोपी चंदन लावती टिळा, गोपी चंदन लावती टिळा. चरण नरिगती गोपाळा, चरण नरिगती गोपाळा, शरण नरिगती गोपाळा, शरण नरिगती गोपाळा. तया चांडळा आणावे, तया चांडळा आणावे, तया चांडळा नावे, तया चांडळा नावे. अनुनी घाला नरक कुलडी, अनुनी घाला नरक कुलडी, अनुनी घाला नरक कुलडी, अनुनी घाला नरक कुलडी. अनुनी घाला नरकी कुंडी, अनुनी घाला नरकी कुंडी, अनुनी घाला नरकी कुंडी, अनुनी घाला नरकी कुंडी. लिस्टच आली पहा आपल्याकडं आता. ज्याने गळ्यात माळ घातली नाही, या घेऊन त्याला. जो भगवंताचं नामचिंतन करत नाही, आणा त्याला. जो शरण निघाला गेला नाही देवाला, घेऊन या त्याला. एकादशीचं व्रत करत नाही, आणा त्याला आणि कुठं टाका? नरक कुंडामध्ये. आता तिथलचं सांगतो मी काशीखंडानुसार जरा. यमदूत आपल्याला इथून घेऊन जातात. ते काय असे सहज नेत नाही, सटक्या आणीत नेतात. मारिती, झोडीती, तोडीती. आणि मग तिथं सांगतात चित्रगुप्ताला हे आणले बरं का कुठलचे, न्यायडोंगरीचे. आणि मग चित्रगुप्त ती फाईल काढतो, कारण प्रत्येक तालुका जिल्हा वेगळा आहे ना. मग तालुका नांदगाव तालुका, न्यायडोंगरी गाव. आणि मग ते पाहतात याने चांगलं असं काही केलंय का. मग पहिली शिक्षा देतात ज्याने माळ नाही गळ्यात त्याला. कोणती शिक्षा पहिली? इकडे लक्ष द्या तुम्ही. कोणती शिक्षा? आरीवरून चालावं लागतं. धारदार आऱ्या असतात 5, आणि बिना चप्पलचं नंग्या पावलानं त्याच्यावरून जायचंय. पहिली शिक्षा आहे बरं. काही तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं? मी गोष्ट नाही सांगत. एक होता राजा आणि त्यानं खाल्ला बाजा. अहो तिथं चालायचंय आपल्याला त्या शुळावरून, पायात चप्पल नाही. मग इथं जर तुम्हाला सुटायचं असं तर कोणाला तरी चपला दान करा. आणि उन्हाळ्यामध्ये पानपोही म्हणजे पाणी दान करा. इथं सूट मिळते चप्पल दान केल्यानं. आणि जर दुसऱ्याची हानली असेल तर डबल चक्कर आहे. कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला? असंच असेल ना. अग्निस्तंभाला मिठी मारायची दुसरी शिक्षा. तप्त वाळूमध्ये लोळायचंय, ज्याच्यामध्ये लाह्या भाजल्या जातात, ज्वारीच्या लाह्या होतात, त्या वाळूत रेतीमध्ये आपल्याला झोपवतात. अहो सगळ्या शिक्षा सांगितल्या ना, आपलं कीर्तन इथंच जाईल. शेवटची सांगतो. रक्ताची आणि पोहाची नदी आहे. विषारी सर्प दंश करतात आणि तिच्यात पोहत जायचंय. किती किती यातना या जीवाला आहे. देवा नको हे.
जन्मही नको आणि मृत्यूही नको. मग त्याकरता देव आपलासा करा आपुलातोय. देव करून घ्यावा तेने विण जीवा सुकणो हे विठोबा रखुमा. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. पार्वती पते हर हर महादेव. तो पार कुमार 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 कुमार. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी या अभंगावरती बोललोत. मला ज्या कामाकरता बोलावलंय बाप काय असतो. एक 12 मिनिटात बरोबर मी थांबणार आहे. तुम्ही किती ऐकला आतापर्यंत, पण इथून पुढचा भाग घरी न्या. मला वाटतं ज्यांनी नियोजन केलं आकाश ना नंदू दादा. हो आकाश नातू आहे का? बाबांचा नातू लागतो ना.